दिशा या विषयावरच्या चर्चासत्रामध्ये आपण सर्व या चर्चासत्राचे अध्यक्ष डॉक्टर राजपूत, वृत्तसंकलक डॉक्टर कायाळकर, या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर डॉक्टर खांदेवाले, दहावेदार, मावळे, काकडे, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे सचिव भांडवलकर, वृद्धा, सर्व सहकार्य आणि उपस्थित प्राध्यापक बंधू वगैरे, या ठिकाणी एक अतिशय व्यापक आणि चांगल्या विषयावर ठेवल्याबद्दल आयोजकांचं मनापासून अभिनंदन करते. विवेचनाचं क्षेत्र व्यापक, कारण आजची स्थिती म्हटल्यानंतर केवळ घसरण किंवा असं न होता सर्व प्रकारची स्थिती ही आपल्याला विचारात घ्यायची आहे आणि त्याला अनुसरून निरनिराळ्या क्षेत्रातल्या निबंधांमध्ये घेतला गेलेला आहे. प्रतिसाद उदंड मिळालेला आहे. 3 व्हॉल्यूम प्रसिद्ध झालेले आहेत. त्याबद्दल निबंध लेखकांचं अभिनंदन. या ठिकाणी जे निबंध सादर झाले तेही अतिशय निवडक होते आणि चांगल्या प्रकारे फार सादर केले गेले. त्यांचंही मनापासून अभिनंदन करते आणि थोडंसं माझ्या विवेचनाला प्रारंभ करते. याबद्दल सकाळपासून आपण ऐकतोय कशा प्रकारची स्थिती आहे, काय नाही, आणि त्याच्यामुळे थोडंसं रिपिटिशन होण्याची सुद्धा शक्यता आहे. ती शक्यतो टाळण्याचा मी प्रयत्न करते. आणि या ठिकाणी आपण ज्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती आणि दिशा करतो त्यावेळेस स्थितीचा विचार करताना आजची जी स्थिती आहे ती कशा प्रकारची आहे आणि ती का निर्माण झाली, म्हणजे थोडासा कार्यकारण संबंधाचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि जेव्हा आपण दिशेचा विचार करतो त्यावेळेस दिशा आजची कोणती आहे आणि ती कोणत्या प्रकारची असायला पाहिजे या प्रकारे म्हटलं तर साध्यसाधन विचार हा थोडासा आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे की भारताची अर्थव्यवस्था ही जगातली 6व्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे. पण सध्याची स्थिती ही घसरणीची आहे. त्याच्यावर आपण चर्चा केलीच आहे की कृषीच्या वृद्धिदरात घट आहे, वृद्धीचा दर मंदावलेला आहे, गुंतवणूक वृद्धीचा दर मंदावलेला. या ठिकाणी फक्त एकच आपण लक्षामध्ये घ्यायचं आहे की वेग कमी झालेला आहे. म्हणजे मागच्या वर्षी 5% वृद्धी दर असेल तर यावेळेस 4% आहे, 3% आहे. म्हणजे वृद्धी थांबली किंवा मागे गेली असं नाही आहे, फक्त खूप वाढलेली आहे. औद्योगिक उत्पादनाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. पण भारतीय अर्थव्यवस्था ही अतिशय म्हणजे मोठी अर्थव्यवस्था आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जे निरनिराळे क्षेत्र आहेत त्या निरनिराळ्या क्षेत्रांमधील स्थिती ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहे आणि म्हणूनच एकच उपाय आपण केला आणि तो संपूर्ण अर्थव्यवस्थेला लागू झाला असं होऊ शकत नाही. याही बाबतीतलं मार्गदर्शन आपल्याला सकाळच्या मधून मिळालेलंच आहे. कृषी किंवा ग्रामीण क्षेत्र हे भारतातलं मोठं क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर कृषी क्षेत्रामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून तशी तर कृषीची व्यवस्था ही आपली पहिल्यापासून थोडीशी हालाखीचीच आहे, मागासलेली आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि गेल्या 4-5 वर्षात जास्त परिस्थिती प्रतिकूल नैसर्गिक किंवा इतर घटकांमुळे झाली आहे. ग्रामीण क्षेत्रामध्ये उत्पन्न कमी आहे कारण त्या ठिकाणी कृषीची उत्पादकता कमी आहे, कृषी मालाला भाव लाभप्रद मिळत नाही, पर्यायी रोजगाराचा अभाव आहे. रोजगार योजनांनी थोडीशी सुधारणा झालेली असली तरी या सगळ्याचा परिणाम मागणीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे की हा जो काही निष्कर्ष आहे तो आपण पाहिलेलाच आहे. उद्योगाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस उद्योगाच्या क्षेत्रामध्ये थोडीशी आंतरविरोधाची स्थिती दिसते आपल्याला. ऑटोमोबाईल क्षेत्राचा खूप उल्लेख केला गेला की त्या ठिकाणी घसरण सुरू आहे, ती बंद झालेली आहे, विक्री कमी झालेली आहे. पण ऑटोमोबाईलचं जे क्षेत्र आहे तो एका प्रकारे आपण विचार केला तर ते टिकाऊ वस्तूंचं क्षेत्र आहे आणि टिकाऊ वस्तूंच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारे काही किंवा अर्थव्यवस्थेमध्ये इतकी काही क्रयशक्ती वाढली की प्रत्येकजणच गाडी घेईल अशाही प्रकारची स्थिती निर्माण होऊ शकत नाही. म्हणून टिकाऊ वस्तूच्या क्षेत्रामध्ये काही वर्षानंतर अशा प्रकारची स्थिती निर्माण होणं ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर 1980 ते 1989च्या काळात अशाच पद्धतीने आपण जेव्हा टिकाऊ वस्तूंच्या उत्पादनावर भर दिलेला होता त्यावेळेस 9 वर्ष वृद्धिदर खूप चांगला राहिला आणि 89 नंतर हा वृद्धिदर आपला एकदम मंदावलेला होता. तर त्याच्यामुळे टिकाऊ वस्तूंच्या क्षेत्रामध्ये ही गोष्ट अपरिहार्य आहे हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि विशेषतः त्याच्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला दिसतं की नवप्रवर्तनाचं
अशांची जी काही विक्री आहे ती त्या ठिकाणी कमी झालेली आहे. कारण दुसऱ्या बाजूला अगदीच वेगळी स्थिती आपल्याला दिसते की ज्या अत्यंत महागड्या गाड्या आहेत, ज्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गाडीला तयार आहेत, त्या गाड्यांची विक्री ही फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. कारण त्या अशा गाड्या विकण्यासाठी 350 डीलरशिपची दुकानं उघडली, 300 बंद झाली, 350 सुरू झालेली ही वस्तुस्थिती आहे. आता नावं घेणार नाही मी की या कंपनीची सेल्टोस गाडी आहे किंवा SUVची जी गाडी आहे अत्याधुनिक, तर त्यांच्यामध्ये विक्रमी नोंद झालेली आहे विक्रीसाठी की जी 40,000 आणि 28,000 अशा प्रकारची विक्रमी नोंदणी झालेली ही गोष्टसुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला वाटतं मंदी आहे म्हणून आपण मंदीच्या बाजूने सांगायचं आणि दुसरी बाजू आपण लक्षात घ्यायची नाही, ही गोष्ट फारशी योग्य वाटत नाही. ॲमेझॉन जी कंपनी आहे तर तिने सेल सुरू केला आणि सुरुवातीच्या केवळ 36 तासामध्ये 750 कोटी रुपयाच्या मोबाईलची विक्री झाली. फ्लिपकार्टने गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट स्मार्टफोन विकलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारची की याच्यामध्ये नाविन्याचा शोध आणि या बाबतीमध्ये प्रकर्षाने जाणवतात आणि या संदर्भामध्ये आपल्याला शुम्पीटरचा जो नवप्रवर्तन सिद्धांत आहे तो आपल्याला लक्षामध्ये घेता येईल. ते त्यांनी असं सांगितलं की असं नवप्रवर्तन होत राहतं आणि नवप्रवर्तन ज्यावेळेस घडून येतं त्यावेळेस त्याला क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन म्हटलं आहे की विधायक विनाशाची प्रक्रिया जी आहे ती अर्थव्यवस्थेमध्ये अपरिहार्य असते की जुनं जे आहे ते बंद होईल आणि नवीन हे त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये येईल. तर या प्रकारेची स्थिती ही एक प्रकारे आजच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, हे आपल्याला सहजतेने लक्षात घ्या. नवप्रवर्तनाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला नेहमी असं दिसतं की नवमधल्या काळात जॉबलेस ग्रोथमध्ये झालेला आपल्याला दिसून येईल की विकास होतो आहे, वृद्धी होते आहे, पण त्या ठिकाणी रोजगार मात्र वाढत नाही आणि म्हणून बेरोजगारीच्या दरात वाढ हे आजच्या अर्थव्यवस्थेचं खास वैशिष्ट्य आणि मला असं वाटतं की क्रॉनिक वैशिष्ट्य या स्वरूपामध्ये अस्तित्वामध्ये येऊ लागलेलं आहे. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आणखीन एक आहे की ज्यांना रोजगार आहे तोही रोजगार सुरक्षित नाही. कंत्राटी, अस्थायी, क्लॉकवर बेसिस अशाच प्रकारचा रोजगार आणि त्याच्यामुळे रोजगाराच्या बाबतीमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक दोनही दृष्टिकोनातून गंभीर समस्या निर्माण झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संदर्भात म्हणजे रोजगाराच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये पहिल्यापासूनच थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे. जसं म्हणाले की आजची स्थिती आहे ती ॲक्युम्युलेटेड स्थिती असते. आजच्या काळामध्ये ते या संदर्भामध्ये की आपण औद्योगिक देश याच्यामध्ये आपले प्रयत्नही फारसे गंभीर नव्हते. उदाहरणार्थ द्यायचं तर आयोगाचा जो व्यूहनीती आहे विकासाची जी काही रचना आहे ती बदलायला आली होती, पण तशा प्रकारचा कुठलाही प्रयत्न भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालेला दिसत नाही. मागच्या पानावर हा अहवाल आल्यानंतर रोजगार योजनांची जोड दिली गेली की आपण विकासाच्या प्रक्रियेमध्ये रोजगार वाढवू शकत नाही तर मग रोजगार योजना सुरू करा. तर अशा प्रकारची पुरवणी एक सप्लिमेंट फक्त त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला गेला, पण अर्थातच तो प्रयत्न ग्रामीण क्षेत्र क्षेत्र एवढ्यापुरताच मर्यादित होता. संपूर्ण अर्थव्यवस्थेला सामावून घेईल किंवा दिलासा देईल अशा प्रकारचा तो प्रयत्न होता. अजून एक आठवण आपल्याला देता या ठिकाणी 1990 मध्ये विकासाची रोजगाराभिमुख पुनर्रचना करण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांच्या सल्लागार समिती नेमली गेली आणि तिचा जो काही अहवाल आला त्या अहवालामध्ये तो अहवाल जर वाचला त्याहीमध्ये पुन्हा होती की वृद्धी दर वाढवा. तर भीम दांडेकरांनी त्याच्यावर जो अभिप्राय दिला तो अतिशय महत्त्वाचा होता की ते म्हणाले की या रोजगाराभिमुख विकासाची पुनर्रचना करण्यासाठीचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये रोजगाराभिमुखता शोधणं हे अत्यंत कठीण आहे असा त्यांचा परखड आणि खराखुरा अशा प्रकारचा जो अभिप्राय होता. म्हणजे आपले प्रयत्न या संदर्भामध्ये खूप प्रामाणिक किंवा खूप नव्हते. आपण वृद्धीच्या मागे लागलो कारण आपण पहिलेपासून आजपर्यंतही तेच पाहतोय की वृद्धी केंद्रित आपलं सगळं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टीमध्ये आपलं थोडंसं दुर्लक्ष होतं. आज तर आपण जागतिकीकरण झाल्यामुळे जगाबरोबर राहायचं असेल, स्पर्धेत टिकायचं असेल तर नवीन तंत्र, त्याही जगातलं नवीन तंत्र, अत्याधुनिक तंत्र हे आपल्याला वापरणं भाग आहे असं आपण म्हणतो आणि म्हणून त्याचा परिणाम अशा प्रकारे रोजगारावर अत्यंत प्रतिकूल अशा प्रकारचा परिणाम झालेला दिसतो. आणि नवीन जे काही हे
अस्थायी आणि कंत्राटी वगैरे येऊन राहिलेला आहे, त्याच्यामुळे रोजगाराचा प्रश्न म्हणजे रोजगार असणाऱ्यांसाठी सुद्धा गंभीर स्वरूप धारण करत आहे. आता खरं म्हणजे याही बाबतीमध्ये मार्क्सने आपल्याला खूप आधीच सांगून ठेवलेलं आहे की ज्यावेळेस आपण अशा प्रकारे भांडवलशाहीचा स्वीकार करतो, भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा स्वीकार करतो, तर ते म्हणतात भांडवलाची जी जैविक संरचना आहे उत्पादन प्रक्रियेची ती बदलते, स्थिर भांडवलाचं प्रमाण वाढत जातं आणि स्थिर भांडवलाचं प्रमाण वाढत गेलं की बदलतं भांडवल म्हणजे श्रमाचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि त्यातून औद्योगिक राखीव सेना रिझर्व आर्मी ही निर्माण तंत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्याचे गंभीर प्रयत्न केले नाही आणि त्याच्यामुळे आजची ही जी स्थिती आहे बेरोजगारीची ती अत्यंत स्वाभाविक आहे आणि बेरोजगारीचा दर जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आपल्याला दिसतो. गुणात्मक आणि संख्यात्मक दोन्ही दृष्टिकोनातून स्थिती अधिकाधिक वाईट होते. म्हणजे विकास एका बाजूला होतो असं आपण म्हणतो, वृद्धी दर वाढतो, उत्पादन वाढीचा दरही वाढतो, थोडासा कमी झाला तरी उत्पादन वाढतच राहतं, पण प्रश्न तसेच राहतात. यातून विषमता वाढणे हा स्वाभाविक आहे. हे भांडवल प्रधान तंत्राचा वापर केला तर श्रमाचं विस्थापन आणि उत्पन्नातली विषमता ही स्वाभाविक आहे आणि ती आज अत्यंत वेगाने वाढते आहे असं जगभरातून सांगितलं गेलेलं आपल्याला दिसतं. आता जर विषमता वाढली तर त्याच्यामध्ये मागणीवर, प्रभावी मागणीवर प्रतिकूल परिणाम होणारी अत्यंत स्वाभाविक आहे. एका बाजूला गरिबी वाढते तर त्यांच्याजवळ क्रयशक्तीच नाही म्हणून त्यांची उपभोग प्रवृत्ती कमी, त्यांना मागणीच करता येत नाही. दुसऱ्या बाजूने श्रीमंत खूप वाढत जातात पण वाढत्या उत्पन्नाबरोबर सीमांत उपभोग प्रवृत्ती घटत जाते आणि म्हणून त्याही बाजूने मागणी खूप वाढू शकत नाही. तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून मागणीचा जर प्रश्न खरोखर आहे असा आज आपण सगळेजण म्हणत असतील तर ही सीमांत उपभोग प्रवृत्ती वाढवण्यासाठी, मागणी वाढवण्यासाठी आपल्याला ही जी विषमता आहे ही विषमता कशा प्रकारे कमी करता येईल हा एक महत्त्वाची समस्या किंवा प्रश्न आहे. मग उत्पन्नाची कमाल मर्यादा आपण मान्य करणार आहोत का की नाहीतर श्रीमंतांची उपभोग प्रवृत्ती कमीच आहे, ते मागणी करतील तर अशा वस्तूंची मागणी करतील, चैनीच्या विलासी वस्तूंची मागणी करतील. मग अगदी समाजातल्या फार मोठा भाग जर त्यांना आवश्यक वस्तूसुद्धा मिळत नाही आहे तर काही मोजक्या श्रीमंतांसाठी आपल्या संसाधनांचा असा अपव्यय त्यांच्या उपभोगाच्या वस्तूंसाठी निर्माण करण्यासाठी आपण करावा का हाही प्रश्न अर्थव्यवस्थेने सोडवला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून विषमता घटणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि या संदर्भामध्ये पुन्हा आपल्याला असं म्हणता येईल की एक महत्त्वाचं कारण जे आहे याच्यातलं ज्याला आपण म्हणतो स्ट्रक्चरल मिसमॅच, तर तो एक महत्त्वाचा प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसतो. आपण 3 क्षेत्र मानतो, एक प्राथमिक क्षेत्र, द्वितीय म्हणजे उद्योगांचं क्षेत्र आणि तृतीय म्हणजे सेवांचं क्षेत्र. तर सर्वसाधारणपणे आपण म्हणूया की रोजगाराचा वाटा म्हणजे एकूण अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा वाटा आणि उत्पन्नातला वाटा यांच्यामध्ये खूप मिसमॅच म्हणजे असंगती किंवा अनुरूपता नसणं अशी गोष्ट नसावी. जर आपल्याला सगळ्यांना खरोखर समावेशित विकास हवा असेल, ही कल्पना आपण वापरलेली आहे, की समावेशी विकासाची कल्पना आपण वापरलेली होती की जास्तीत जास्त लोकांना आपल्याला जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा सगळ्यांना आपल्याला विकासात समाविष्ट करून घ्यायचा आहे, ही कल्पना आपण स्वीकारलेली होती. पण समावेशी विकासाची कल्पना जर खरोखर प्रत्यक्षामध्ये यायची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला रोजगाराचा वाटा यांच्यामध्ये काहीतरी अनुरूपता असणार. अभिजित सेन यांनी असं म्हटलेलं आहे की रोजगाराचा वाटा आणि उत्पन्नाच्या वाट्यामध्ये जर अनुरूपता नसेल तर समावेशी विकास होऊ शकतो. आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मॅच खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अगदी उदाहरण आपण म्हणजे प्रत्यक्ष आकड्यांवरून जर आपण पाहिलं तर शेतीमध्ये 49% आज म्हणजे 2012-13-14ची आपल्याला टक्केवारी असं सांगते की कृषी क्षेत्रातल्या रोजगाराचा वाटा आहे 49% आणि राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा आहे फक्त 14%. म्हणजे या ठिकाणी उत्पन्नातला वाटा आणि रोजगाराचा वाटा जो आहे तर त्याच्यामध्ये 35% फरक आहे. रोजगारातल्या वाटापेक्षा उत्पन्नातला वाटा 35% कमी आहे. म्हणजे किती मिसमॅच आहे याचा आपल्याला विचार करता येईल. उद्योग क्षेत्रामध्ये खूप मिसमॅच नाही आहे कारण रोजगारातला वाटा 24% आणि उत्पन्नातला वाटा 26% आहे. पण त्याच्यामध्ये जर आपण मोठे उद्योग आणि लघु उद्योग अशा प्रकारचं जर विभाजन आपण लक्षामध्ये घेतलं तर त्याही मध्ये खूप मोठा फरक असणार हे आपल्याला अगदी
खात्रीपूर्वक म्हणता येईल. आणि सेवा क्षेत्रामध्ये पुन्हा अशाच प्रकारचं मिसमॅच आपल्याला दिसतं की सेवा क्षेत्राचा रोजगारातला वाटा 27% आहे आणि राष्ट्रीय उत्पन्नातला सेवा क्षेत्राचा जो वाटा आहे तो 60% आहे. म्हणजे रोजगारातल्या वाटापेक्षा उत्पन्नातला वाटा 33% जास्त आहे. म्हणजे अशा प्रकारचं मिसमॅच की ज्याच्यातून उत्पन्न मांडायला हे सगळं आहे. आणि या सगळ्याचा जो काही एकत्रित परिणाम आहे तो मागणीवर होणार आहे आणि विकासाच्या दीर्घकालीन प्रवृत्तीवर म्हणजे दीर्घकाळपर्यंत आपण विकास करू शकतो की नाही, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, त्याचा प्रश्न हा या ठिकाणी निश्चितपणे निर्माण होणार आहे आणि तो झालाही आहे असं आपल्याला म्हणता येईल. याच्यामध्ये उपायांचा जर आपण विचार केला तर आपल्याला सगळ्यांनी सांगितलेलं आहे, आधी चर्चा झालेलीच आहे की समस्या आहे मागणीच्या बाजूनी, पण उपाय जे काय म्हणून राहिले ते उपाय म्हणून राहिले पुरवठ्याच्या बाजूने, की उत्पादकांचे प्रश्न कसे सुटतील, की त्यांचा तोटा कसा कमी होईल, त्यांचं उत्पादन कसं चालू राहील, या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न आहे. जर रोजगार शेतीच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा असेल, मागणी कमीची समस्या कृषी क्षेत्राकडनं असेल, तर त्या क्षेत्रामध्ये भरीव असं आपल्याला काय करता येईल आणि काय केलं पाहिजे या प्रकारचा गंभीर विचार मात्र या ठिकाणी निश्चितपणे कमी दिसतोय आपल्याला. तर हा एक भाग आहे. आणि आता आपल्याला जर उपायांचा विचार खरोखर करायचा असेल तर आपल्याला निश्चितपणे असं म्हणता येईल आतापर्यंत सकाळपासून चाललेल्या विश्लेषणाच्या आधारावर की आपल्याला कृषीचं क्षेत्र लाभप्रद कसं होईल याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. आणि तो जर विचार आपल्याला गंभीरपणे करायचा असेल तर शहरी आणि नागरी ही जी काही विभाजन झालेलं आहे, ही जी काही दोन ठिकाणची स्थिती अत्यंत वेगळ्या प्रकारची झालेली आहे, ती दरी बुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शहरातल्या सगळ्या सुविधा ज्याला आपण नागरी सुविधा म्हणतो त्या ग्रामीण क्षेत्रात पोहोचल्या पाहिजे, इथला रोजगार वाढला पाहिजे, त्या ठिकाणी कृषीची उत्पादकता वाढण्यासाठी सिंचनाच्या सोयी जास्तीत जास्त केल्याच पाहिजे. पण कृषी मालाच्या ज्या किमती आहेत त्या किमती ह्या शेतकऱ्यांना लाभप्रद राहतील, त्यांचा जो काही उत्पादन खर्च आहे तो पूर्णपणे भरून येईल अशा प्रकारची व्यवस्था जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आर्थिक विकासाच्या संदर्भातली जी समस्या आहे ती आपली संपू शकणार नाही. या संदर्भामध्ये आर.सी. दत्तांचं जे मार्गदर्शन आहे खूप आधी केलेलं ते आपण कधी मनावर घेणार आहोत माहिती नाही, पण ते अत्यंत महत्त्वाचं आहे की ते म्हणतात की कृषी क्षेत्रामध्ये आधीच निसर्ग निर्भरता आहे, सगळी अनिश्चितता आहे, हंगामी स्वरूप आहे, हे सगळं जर लक्षात घेतलं तर ही गोष्ट आपल्याला विशेषत्वाने लक्षात घेणं आवश्यक आहे की कृषी क्षेत्रातली लाभसीमा जी आहे ती लाभसीमा अशा प्रकारची असावी, मधून मधून येतच असतात सगळ्यांनाच माहिती आहे, पण म्हणून चांगल्या हंगामामध्ये त्यांना बचत करता यावी, सामान्य स्थितीमध्ये शेतकऱ्यांना सुखाने जगता यावं आणि अपवाद त्या प्रतिकूल स्थितीचा ताण त्यांना सहन करता यावा अशा प्रकारे कृषी मालाच्या किमती असल्या पाहिजे. अशा प्रकारचे जे काही मुद्द्यांचं मार्गदर्शन आहे ते अत्यंत मोलाचं आहे आणि ते मनावर घेणं ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये आणखीन एक आपल्याला गोष्ट सांगता येईल, महत्त्वाची उत्पन्न वाढत जातं तसं आवश्यक वस्तूंवरचा जो खर्च आहे तो आपला कमी होत जातो आणि सुखद आणि चैनीच्या वस्तूंवरचा खर्च वाढत जातो. मग आवश्यक वस्तूंवरच्या खर्चाचं प्रमाण कमी नाही झालं तर काय बिघडेल, सुखद आणि चैनीच्या वस्तूंची मागणी थोडी कमी होईल, काय बिघडेल ते तुम्ही म्हणते. मग आपण यांना अशा प्रकारचा भाव का देऊ नये, म्हणजे श्रीमंत सक्षम आहे तो खर्च करायला, तर असा भाव वाढायला काहीच हरकत नाही. आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला माहिती आहे की रेशनिंगच्या माध्यमातून गरिबांना स्वस्त धान्य मिळण्याची व्यवस्था सरकारने केलेली आहे. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये फार पूर्वीपासून आहे, म्हणजे गरिबांनी विकासाच्या दृष्टीने आणि अर्थव्यवस्थेच्या स्थायी पायावरच्या भक्कम पायासह विकासाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल व्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल. अभिजित सेन यांनी असं म्हटलेलंच आहे की कृषी आणि कृषीतर क्षेत्रामध्ये जी उत्पन्नातली दरी जी आहे ती वाढता कामा नये तरच समावेशी विकास करता येईल. आणि समावेशी विकासाचा विचार करताना आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला नाही असं नाही, त्यासाठी पाहिजे संरचनात्मक मिसमॅच संपवलं पाहिजे. आपण याच्यामध्ये सर्वसाधारणपणे पाहिलं की रोजगार वाढवण्याचा जो प्रयत्न आहे तो आज आपण करतोय, उपाय त्याच्यावर आणलेले स्किल इंडिया मेक इन कंपनीमध्ये, तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त रक्कम त्यांनी लाभांश आणि व्याज म्हणजे भांडवलाचं व्याज म्हणून परत नेली. म्हणजे ब्रेन ड्रेन जसं होतं तसं या ठिकाणी आणि सरांनी सगळ्या काही सांगितल्याप्रमाणे जर आपण
भांडवलशाही अर्थव्यवस्था, बाजार अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला असेल तर बाजार अर्थव्यवस्थेची जी काही लक्षण वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्ये आपल्याला मान्य करावी लागतात आणि त्या वैशिष्ट्यामध्ये तेजी, मंदी, घसरण हे सगळं अपरिहार्य आहे. व्यापार चक्राचा सिद्धांत आपल्याला माहिती आहे. तेजीनंतर घसरण, नंतर मंदी, मग पुन्हा उत्थान, मग पुन्हा तेजी. हे चक्र भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये चालूच राहणार आहे. त्याची कारणमीमांसा पुष्कळ झालेली आहे. पण हे तेजी चक्र चालू आहे, त्याच्यात पुन्हा जागतिकीकरण, त्याच्यामध्ये पुन्हा खाजगीकरण आणि याच्यामधून निर्माण मग स्टॅग्नेशनची स्थिती जर अपरिहार्य आहे तर मग वृद्धिदर कमी झाल्याचा आपण इतका भाव का करावा हाही एक प्रश्न आहे. आणि याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अर्थशास्त्र हे साधनांचं शास्त्र आहे असं आपण मानतो. साधनांचं शास्त्र म्हणजे काय की माणसाच्या प्रयत्नांचं आणि कार्यांचं शास्त्र आहे. तर हे कार्य म्हणजे रोजगाराच्या माध्यमातूनच कार्य मिळणार कार्य मिळणार आहे आणि सर्वसामान्य माणूस तेच करू शकतो. तर सगळ्यांना आपण अशा प्रकारचा रोजगार देणार आहोत का? किती जणांना आपण रोजगार देऊ शकलो ते आपल्याला ठरवायला पाहिजे वृद्धी दराच्या ऐवजी, असं मला प्रामाणिकपणे वाटतं एक अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून. आपल्या शास्त्राचं स्वरूप आणि त्याची उद्दिष्ट, त्याचं साध्य हे जर आपण लक्षात घेणार नाही तर मग आपल्या शास्त्राला आणि त्याच्यातल्या विवेचनाला फारसा काही अर्थ राहणार नाही. तर या दृष्टीने साधन विचार हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. लक्षामध्ये घेऊन आपण जे काही विकास केला त्याच्यातून विकासाची किंवा वृद्धीची जी काही साध्य आहे, जी काही आपल्याला मोठमोठ्या लोकांनी, तत्वचिंतकांनी, अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा आपल्याला सांगितलेली आहे. कारण आपल्या इथे म्हणतो की जीविकोपार्जन प्राथमिक उद्दिष्ट आहे. पण जीविकोपार्जन तरी का प्राथमिक उद्दिष्ट आहे? कारण जीविकोपार्जनाशिवाय मनुष्याला स्वतःच्या क्षमतांची जाणीव आणि विकास करता येत नाही. म्हणून जीविकेचं जी व्यवस्था आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. मग या दृष्टिकोनातून जीविका सगळ्यांना द्यायची आणि त्यातून त्यांच्या शक्यतांच्या क्षमतांचा विकास आणि जाणीव ही निर्माण करायची. दुसरं त्यांनी म्हटलं की आत्मशास्त्राच्या अभ्यासक या नात्याने आपण सगळ्यांना विनंती आहे या ठिकाणी सुद्धा मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल संस्थेचे, महाविद्यालयाचे मी मनापासून आभार मानते. आणि फिरून आपण माझं म्हणणं शांतपणे ऐकून गेलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि धन्यवाद.